निशांत, हे बदलणारे किती बोरिंग आहे. ती दुसरी सिरियल लाव. काय डॉक्युमेंटरी फिल्म बघत बसलात? नाहीतर काय. जरा शांत बसा रे. शांत काय बसा. आल्या मॅडम. मावशी बहुतेक. जा जा, दरवाजा उघडा. तो आगीचा बंब आला. निशांत, तुला अजूनही आठवतं आम्ही अक्षताला आगीचा बंब म्हणायचो ते? And here comes IAS officer Akshata Sharad Joshi. Hi. कसा आहेस बेटा? ताई. बोला, अक्षू कशी? मजेत. तू कशी आहेस? फर्स्ट क्लास. ये बस. कसे आहात? मी आहे बरं आहे. बरं, ते जाऊन देत. अगं, मला वाटलं तू विसरलीस की काय. आम्ही किती वेळ तुझी वाट बघत होतो. अगं विसरेन कशी? या हिरोईनसाठी काहीतरी घ्यायला हवं होतं ना. तुमच्या त्या गावी काहीच मिळत नाही ग. इथे काल सगळी खरेदी केली तेव्हा आता येऊ शकले मी. म्हणजे घरात येऊ दिलं नसतं मला. मावशी उघडून बघू. नाही आता नाही. तू इथे इथे माझ्याशी गप्पा मारत बस इथे. आणि शाळेत कोण जाणार? आज दांडी मारी. हे तू सुधाईला सांग ना, म्हणजे मला ओरडायच्या ऐवजी ती तुलाच बोलेल. तू निघ शाळेला, निघ तू. कोणाला फोन करते का? अगं, ऑफिसला लावतीये. आज उशीर होईल म्हणून सांगते. अगं मी त्या दिवशी आले ना तेव्हा आकांक्षा ताई दारातच भेटली मला. हिने सुद्धा असाच फोन केला ऑफिसला. माझं डोकं दुखतंय, मी काही येत नाही. हॅलो, हा मिस्टर कर्वे आहेत का तिकडे? अच्छा ठीक आहे, त्यांना सांगा आज मी 1-1:30 वाजेपर्यंत येईल. हो, एक अर्जंट काम आहे. ओके. एक नंबरच्या थापाड्या आहेत माझ्या दोन्ही ताया. अरे सरळ सांगा ना, माझी बहीण आली आहे, मी येत नाही. सबबी काय सांगताय? बरं, तू बस, मी तुझ्याकरता कोल्ड ड्रिंक आणते. ओके? आणि तू जेवून जाणार आहेस? ऑफकोर्स. व्हेरी गुड. काय बाईसाहेब, अभ्यास काय म्हणतोय? ठीक 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 ठीक, म्हणजे 90%. काहीतरी काय? मग काय नाही. आले आई. आले नाही, लवकर ये. अगं मी मावशीशी बोलतेय ना. नाही नाही, आधी आतमध्ये ये. असं करते बघ. काय म्हणताय? विशेष काय? नाही, खूप चांगली डॉक्युमेंटरी लागली होती, ती बघत होती. खूप चांगला रिसर्च करतात, खूप चांगलं प्रेझेंटेशन करतात ही लोक. तुम्ही सुद्धा असाच एखादा प्रोजेक्ट ठिकाणी घेत नाही, म्हणजे तुमच्यासारख्या अभ्यासू वृत्तीच्या माणसाला ते छान जमेल. हो, प्रयत्न केला तर जमेल. पण माझं प्रोजेक्ट हे लोक दाखवतील याचा काय भरोसा? म्हणतील कोण कुठला निशांत महाजन, मग खलास. सगळी मेहनत पाणी. तुम्ही बंद का केलात? नाही म्हणजे तुम्ही बघा ना. मी आज जाते, बघते ताई काय करते. ती जत्रा कसली होती म्हणून सांगू, खूप मजा आली ग. म्हणजे मी एकदाच गेले होते ग, पण बायका अशा नटून सगळी. अक्षता, आकांक्षा, चला बघू जेवायला. आलो 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 नाही, लगेच या. हो हो, चला बाईसाहेब, आई जेवायला बोलवते. इतक्या लवकर? अगं 12:30 वाजलेत ना. मग 12:30 ही काय जेवायची वेळ नसते? नाही ग, या वेळेपर्यंत तिथे असताना मी ऑफिसमध्येच असायचे. कधी एखाद वेळेस लवकर आले तर घरी. म्हणजे बंगल्यावर? हो हो, बंगल्यावर. आता मला राहायला बंगला दिला ही माझी चूक आहे का? तू सारखी चिडवू नकोस मला. बरं बाई, सॉरी, चुकले. हा, तर तू सांगत होतीस की तू बंगल्यावर गेलीस की मग जेवणाची वर्दी दिली जाते. नाही, साधारण त्या वेळेला जेवण तयार करायला घेतात. मी येण्याआधी 5-7 माणसं तरी बसलेली असतातच. कोणाकोणाची काही काही कामं असतात आणि ती संपायला तास 1.5 तास तरी जातोच. पण अक्षता, मग ही सगळी लोक तुला ऑफिसमध्ये येऊन नाही भेटू शकत? तसं नसतं ताई. कोणाकोणाचे काय काय प्रॉब्लेम्स असतात. कोणाचा इगो आड येतो,
कुणाला ऑफिसमधल्या लोकांसमोर चर्चा करायची नसते, असे बरेच काय problem. ग अजून तुमच्या गप्पाच चालू आहेत, यायचं की नाही जेवायला? अगं ती 2-2:30 वाजता जेवायची सवय आहे असं सांगतेय. ते ऑफिसमध्ये, हे घर आहे, इथे वेळेवरच जेवलं पाहिजे, कळलं? चला चला या लवकर जेवायला. आणि ज्या काय तुम्हाला गप्पा मारायच्यात ना ते इथे बसून मारा, कळलं? या आता लवकर, उठा. आलो आलो. चल चल आता खरंच चला, नाही ताई ओरडेल. हो. तनू जेवायला येणार आहे का ग? काय सांगून गेलाय का? कॉलेजमध्ये. काय ग हे किती सांडवतेस? नाही तर काय, आत्ता जर अक्का असती ना तर लगेच म्हणाली असती, चिंगे सासरी गेल्यावर अशी सांडलवण करून चालायचं नाही हो. इथे वेळ कोणाला आहे लग्न करायला? काय म्हणालीस? वेळ कुणाला आहे? शहाणे, ऑलरेडी उशीर झालाय तुझ्या लग्नाला, कळतंय का? हो. हा. भाजी मस्त झाली आहे. विषय बदलू नकोस, जरा ह्या विषयाचा गंभीरपणे विचार कर. कुठला विषय? तुझ्या लग्नाचा. आजीसारखं बोलायला लागलीस. रागावू नकोस. नाही नाही नाही, रागवू कशाला, अगदी बरोबर बोलतेस तू. आज अक्का असती ना तर मला तुझ्याकडे लक्षच द्यावं लागलं नसतं. अक्काने कधीच तुझं लग्न लावून टाकलं असतं. म्हणजे चिंगे आई नाईलाज म्हणून तुझ्याकडे लक्ष देते, तिला काय तुझी काळजी बिळजी वाटत नाही? आपण जरा गप्प बसाल का? अगं तू किती वेळा तेच तेच. मी बोलणार, सतत बोलत राहणार मी. कसं कळत नाही ग तुम्हा मुलींना? अगं ह्या वयात आमच्यासारख्यांना आपल्या मुलाबाळांचे संसार सुरळीत चाललेत, आपली मुलंबाळ आनंदात आहे, हे बघावंसं वाटतं ग. बरं वाटतं आम्हालाही. अगदी पंतप्रधान बाई सुद्धा ह्या वयाची झाली ना की तिलाही असंच वाटत असावं. आपल्याला नातवंड झाली, आपण आजी झालो, ह्याचं तिला समाधान वाटत असेल. बरं ते जाऊ दे, तू सांग, स्थळ बघायला लागू का? कधीपासून लागू का? तूच कोणी हेरून ठेवलायस तर तसं सांग. आधी या ताईबाईंचं बघा, सिनियरिटी वगैरे काही आहे की नाही? कोण आहे? हे सेल्समन सुद्धा ना दुपारी अर्धा तास सुद्धा नीट झोपू देत नाही. पण अशी बेल वाजवणारी महामाया एकच, ती या वेळेला येणं शक्य नाही. आले तागच आहे. नंदा मावशी. अरे अक्षता, ये ये आत ये. 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. 100 वर्ष? इतकी वर्ष जगून काय करू मी? तुला कसं कळलं मीच आहे म्हणून? अगं मला कळलं नाही, पण म्हंटल अशी बेल वाजवणारी महामाया एकच, अक्षता. IAS झालीस पण काहीही फरक पडलेला नाही बघ तुझ्यात. अगं IAS झाल्यापासून ना अशी बेल वाजवताच येत नाही. बघावं तेव्हा तो चपरासी दरवाजा उघडून उभा असतो. बरं मुंबईत केव्हा आलीस? परवा. खूप उशीर झाला होता ग, आणि बघितलं तर तू आणि आई टूरवर गेलेल्या. खूप निराशा झाली माझी, पण आज येणार होतात म्हणून ठीक आहे. बरं जेवण झालंय का व्हायचंय? झालं. आईच्या हातचं किती दिवसांनी. मग नंदा मावशीला कोण भाव देणार आहे? काहीतरीच काय बोलते. चहा टाकते तुझ्यासाठी. नाही नको, मी थोड्या वेळाने घेईन, आज घाई नाही. पाणी आणते. नंदा मावशी. काय ग? बंटी नाहीये का ग? हा, हे खरं तर तुला दारातच विचारायचं होतं ना. तसं नाही. हा, पाणी. अगं यावेळेला तो इन्स्टिट्यूट मध्ये असतो. अगं जेवायला येतो ना घरी. केव्हा तरी येतो. मला त्याला सरप्राईज द्यायचं होतं. हो, आणि मला कळलंच, पण मी नाही सांगणार तू आली असते. तूच दे काय ते त्याला सेपरेट आणि स्पेशल सरप्राईज. बघू. मी निघते मग. अगं काय, आत्ताच म्हणालीस ना माझ्याकडे वेळ आहे म्हणून. आणि बंटी नसला म्हणून माझ्याशी काही बोलायचं नाही, असा काही नियम आहे का? तसं नाहीये ग. अगं तू दमल्यासारखी दिसतेस. आई सुद्धा थकली होती का आल्यावर?
नाही, तू आराम कर, मी गप्पा मारायला येते नंतर. बंटीच्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन येते. एक मिनिट मला सांग, मॅडमची तब्येत कशी आहे? म्हणजे ट्रिपहून आल्यावर त्यांना काही थकवा जाणवत होता किंवा धाप वगैरे लागत होती का? घाम येत होता का? म्हणजे बरं नव्हतं तिला? म्हणजे काय झालंय? ट्रिपमध्ये त्यांना 2 वेळा असं काहीतरी झालं. कमाल आहे, काहीच बोलली नाही का ती? तेव्हाही त्या काहीच बोलल्या नव्हत्या. माझ्याच लक्षात आलं. मग तिथल्याच एका डॉक्टरांकडे मी त्यांना घेऊन गेले. डॉक्टरांनी तात्पुरत्या गोळ्या बिळ्या काहीतरी दिल्या. म्हणाले की पूर्ण चेकअप व्हायला पाहिजे, म्हणजे डायबिटीज, बीपी, ECG. हो, असंच काहीतरी म्हणाले ते. ठीक आहे, मी ताईशी सुद्धा बोलते. बरं, निघते मी. अगं बस ना, चहा टाकते तुझ्यासाठी. नाही, बंटी बरोबर घेईन मी. निघते. बंटी, मी काय विचारते? काय? तू काय ठरवलंयस? कशाचं? कर्म माझं. कशाचं म्हणून काय विचारतोयस? भविष्याचं, आयुष्याचं, तुझ्यानी माझ्या. होल्ड इट. मी माझ्या भविष्याचं काय करायचं तू आज काय विचारतेस? कमाल आहे, मी तुला विचारू शकत नाही? माझा तुझ्यावर काहीच अधिकार आहे. पण आजच का? मी काय विचारते हे एक तर तुला कळत नाहीये किंवा ते कळत नसल्याचं तू ढोंग करतोयस. ओके, मग आपण असं मानून चालूया की मला काहीच कळत नाही. यू आर जस्ट इम्पॉसिबल. जवळपास 1.5-2 वर्षांनी मी घरी येते. आईची सारखी भुणभुण चालू आहे. कसली काय? दुसरी कसली? लग्नाची. ओ, इन दॅट केस तू मला विचारलेला प्रश्न मी तुला विचारायला हवा. काय ठरवलंयस तुझ्या भविष्याचं, आयुष्याचं? ते तूच मला सांग, म्हणजे निर्णय घेणं मला सोपं जाईल. आता तरी तू मुद्द्याकडे वळणार आहेस? अक्षता, तू जर मला तुझ्या माझ्या भविष्याविषयी अगदी सरळ शब्दात म्हणायचं झालं तर लग्नाविषयी विचारत असशील तर आता ते खूप अवघड आहे असं नाही वाटत तुला? या प्रश्नाचं उत्तर देणं इतकं सोपं आहे? मगासपासून उत्तराऐवजी प्रतिप्रश्न का विचारतोयस? काही समजत नसल्याचं ढोंग का करतोयस? आपण सरळ मुद्द्याला. काय सांगू? यापेक्षा सरळ काय आणि कसं सांगू? होय किंवा नाही सांगण्यासाठी इतकी आडवळण? अक्षता, शांत डोक्याने विचार कर. आपण लहानपणापासून एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. एक मित्र म्हणून किंवा एक माणूस म्हणून आपण एकमेकांना खूप चांगले ओळखतो, एकमेकांना आवडतोय. अवघड काय? कशामुळे? गेल्या कैक वर्षात बदलत गेलेली आपली रूप बघ ना. पूर्वीचे अक्षता आणि बंटी आता तसेच आहेत. दोघीच फाटे पडतोस. नाही, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अक्षता, मी जर अमेरिकेला गेलोच नसतो ना, तिथे 8-10 वर्ष राहिलोच नसतो किंवा तू IAS झाली नसतेस तर कदाचित यापूर्वीच आपलं लग्न होऊन गेलं असतं. पण आता मला हे सगळं खूप अवघड वाटतंय. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात मी माझा निर्णय घ्यायचा, त्याचा तुझ्याशी काही संबंध असणार नाही, राईट? रॉंग.
माझा संबंध नाही तसा. तुझ्या या निर्णयात मी तुझी मदत करू शकतो. का तू काय वधूवर सूचक मंडळ काढलेस? मी बघेन काय करायचं ते. तुझ्या मदतीची गरज नाहीये. बरं मग एक छोटासा सल्ला देऊ तुला. छोटासा. तू लग्नाचा निर्णय घेतच असशील तर मग त्या रॉनीचा का नाही विचार करत? हे बघ ना, तूही कलेक्टर आहेस, तोही किचन कलेक्टर आहे. आणि एनिवे त्यांनी तुझ्या त्या मैत्रीण प्राचीशी लग्न केलेलंच नाहीये की. Shut up, बंटी. तू एक चमत्कारिक माणूस आहेस. दर्शन, दर्शन लोळतोयस का असा? उठ दर्शन. वैताग आलाय का मला? साला डोकं आउट झालं. घरात बसून कंटाळा असेल तर बाहेर जा. बाहेर जा. बाहेर जायला खिशामध्ये पैसे लागतात, यु नो. हो, डॅडनी दिले होते ना परवा. हाऊ मच? 3000. 3000 मध्ये काय होतं? कमाल करतोस तू. 3000 रुपये कमी झाले. हे तू मला विचारतेस? अर्धे पैसे गेले मित्रांची उधारी निपटवण्यामध्ये. आणि अर्धे तुझ्याकडे आहेत म्हणून मित्रांवरती उधळले. ए आता तू कटकट करू नकोस. डॅडला म्हणत असतेस कंजूस मक्खी चूस, आणि स्वतः काय आहेस? तू पण तशीच आहेस. मी तुझ्या डॅड एवढे कमवत नाही. देवा, आई बाप लाभलेत मला. बघ रे बाबा बघ. दर्शन, परवा तू डॅडकडे गेला होतास तेव्हा त्यांनी माझ्याबद्दल काही विचारलं? हा, डॅडनी ना तुझ्याबद्दल काहीच विचारलं नाही. तू मोठी प्रीती वीरेंद्र असं नाव लावत फिरत असतेस, आणि डॅडला तुझ्याविषयी काही पडलेली पण नाहीये. झाली ना गोची? परवा डॅडची सुद्धा अशीच गोची झालेली होती. का? काय झालं? अगं ते मी तुला म्हटलं होतं ना, अगं तो तन्वीर म्हणून एक झंपक तो भेटला होता डॅडच्या बंगल्याच्या बाहेर. हो आठवतंय. हा, मग त्याच्या नावाचा मी उल्लेख केला डॅड समोर, तर डॅडचा चेहरा खाडकन पडला आणि वरून मलाच लेक्चर द्यायला लागला. तो किती चांगला आहे, तो किती हुशार आहे, त्याच्याकडून जरा काहीतरी शिक वगैरे वगैरे. टॅ 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 इला पकवला कम्प्लीट. कोण आहे? कोण आहे? कोण नाही काय आहे का एक झंपट. त्याच्याबद्दल काय माहिती तुला आणखीन? का? नॉट मच. नाही तसं नाही, तुला जर काही माहिती असेल तर आठव. हो, म्हणजे आता डॅड नंतर तुला देखील त्याचा फार पुळका यायला लागलाय वाटतं. फालतू बडबड करू नकोस दर्शन. तुला त्याच्याबद्दल काय माहितीये ते सांग. पण कशाला? कशाला म्हणजे? तुझ्या डॅडला ज्या मुलामध्ये इंटरेस्ट वाटतोय तो कोण आहे हे जाणून घ्यायचंय मला. ओके ओके ओके, आठवतो. म्हणजे तो मध्ये एकदा मला भेटला होता, तेव्हा काही बोलला वगैरे पण होता. वेळ घालवू नकोस. तो कोण आहे ते सांग. हो आठवतोय. यस, तो असं काहीतरी म्हणाला होता की त्याला बाप नाहीये आणि त्याची आई CWW मध्ये CEO आहे. बस एवढंच आठवत्या. म्हणजे दर्शन तो आकांक्षाचा मुलगा आहे. आय नो फॉर शुअर की आकांक्षाच CWW ची CEO आहे. आता काय बोलतेस तू? आता ही आकांक्षा कोणाची आयला? दर्शन प्लीज, तू त्या मुलापासून स्वतःला सांभाळ. मी सांभाळ? एक झापड देईन ना साल्याला. हे बघ, त्या अर्थाने म्हणत नाहीये मी. तो तुझ्या डॅडला तुझ्यापासून हिरावून देऊ शकतो. आय डोंट केअर. तुझ्या डॅडला आणि त्याच्या पैशाला. कोण आहे तो? दर्शन, तोही तुझ्याच डॅडचा मुलगा आहे. डोंट टेल मी. I'm telling you, and that's true. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव. केवळ तुला तुझ्या डॅडचा पैसा मिळावा म्हणून
मी अजूनही वीरेनला डिवोर्स दिलेला नाही. मला की तुला स्वतःला? शट अप दर्शन.